आणि आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारने त्याबाबतचा GR काढलाय। पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत हा पीक विमा असेल। आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे 150 कोटी रुपये दिलेले आहेत। पीक विमा मंजुरीनंतर मोठा अपडेट। 14 जिल्ह्यापासून वाटप सुरू। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्ही 2022-2025 पर्यंतचा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते। आता ती प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे की तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आजपासून पुढील 1 ते 2 तासामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2022 पासून ते 2025 पर्यंतची पूर्ण पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर का शेतकरी बांधवांनो, तुम्ही आतुरतेने पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा ठरू शकतो। कारण की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती त्यांच्या हेक्टरीप्रमाणे म्हणजेच की मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विमा रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनात असा प्रश्न देखील उपस्थित झाला असेल की नेमके कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र ठरणार। त्यासोबतच तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले असेल आणि त्या संपूर्ण प्रश्नाबद्दल उपस्थिती असेल। सर्वप्रथम नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो, यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा रक्कम 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। जर का शेतकरी बांधवांनो, 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल किंवा जर तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमचं बरेच काही हेक्टरीप्रमाणे नुकसान झालं असेल, पीक विमा मिळालेला नसेल, तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कित्येक दिवस झाले पीक विम्याची प्रतीक्षा करत होते, त्यांचा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आणि पुढील 1 ते 2 तासामध्ये नेमके कोणत्या 14 जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, हेच आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। A to Z माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही 2 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज ते पुढील 2 तासामध्ये पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार। या पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांच्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम हे पूर्णपणे जमा होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे शेतकरी बांधवांनो जाहीर केले आहे। त्यामुळे आता कसल्याही काळजी किंवा चिंता करू नका। तुमच्या जिल्ह्याचे नाव 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर असेल आणि ही 2 कामे तुमचे पूर्ण आहेत तर एकदा तुम्ही नक्की चेक करा। शेतकरी बांधवांना आतापर्यंत फक्त तुम्हाला सांगण्यात आलं होतं, परंतु आता तुम्ही खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। उद्या तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, काल तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम होणार असे खूप जण म्हणत होते। परंतु प्रत्यक्षपणे जर तुम्ही पाहिलं गेलं तर तुमच्या खात्यावरती आजपर्यंत म्हणजेच की पीक विमा रक्कम जमा झाली नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे जाहीर केले आहे की आजपासून पीक विम्याला मंजुरी मिळालेली आहे। आजपासून पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम सोडणार आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, त्यापैकी एकूण 36 जिल्ह्यामध्ये वाटप का होत नाही, तर शेतकरी बांधवांना याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की एकाच वेळी DBTवरून इतक्या म्हणजेच की एकत्रितपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे टाकणे शक्य नाही। त्यामुळे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि तुम्हाला एक काम करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया। 2022 ते 2025 पर्यंत कधीही पीक विमा भरलेला पाहिजे जर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। अन्यथा ज्या शेतकरी बांधवांची पीक विमा रक्कम भरलेली नाही अशा शेतकरी बांधवांना 1 रुपयासुद्धा या ठिकाणी मिळणार नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर दुसरं काम आहे, तुमच्याकडे फार्मर ID कार्ड अत्यंत आवश्यक आहे। आता 14 जिल्ह्यांची यादी यामध्ये बघितले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या 14 जिल्ह्यांचे नाव पाहूया।
त्यामध्ये वाशिम, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, परभणी, रत्नागिरी, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, जळगाव, जालना, कोल्हापूर आणि लातूर ही सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणि हे 2 कामे जर तुम्ही पूर्ण केली असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात होणार. जास्तीत जास्त आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला नेमकी कोणती अडचण येत आहे किंवा तुमच्या मनात काही शंका राहिल्या असेल तर कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.